दरम्यान राजगड किल्ल्याचा संवर्धन आराखडा जिल्हा प्रशासन राज्य सरकारकडे पाठवणार आहे। आराखड्यात शिवनेरी आणि लोहगडाचा देखील समावेश असेल। पर्यटन स्थळे आणि किल्ल्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव तयार करणार। तटबंदी दुरुस्ती, लोखंडी रेलिंग उभारणं, पार्किंग सुविधा निर्माण करण्याचाही प्रस्ताव। तीनही किल्ल्यांवर पर्यटन वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासन विशेष पुढाकार घेणार आहे। अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, राजगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी हा विशेष आराखडा। अगदी बरोबर आहे। खरं तर पुणे जिल्ह्यातील 3 किल्ल्यांची नावं जी आहेत ते युनेस्कोचे नामांकन मिळाल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। यामध्ये विशेषतः शिवनेरी, राजगड आणि लोहगड या 3 किल्ल्यांचा समावेश होतो आणि या तिन्ही किल्ल्यांच्या संवर्धनाचा विकास आराखडा जो आहे तो लवकरात लवकर तयार करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या आणि त्याच्या पार्श्वभूमीवर राजगड किल्ल्याच्या संवर्धनाचा आराखडा जो आहे तो जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे जो आहे तो पाठवल्याची माहिती मिळते। शिवनेरी आणि लोहगडचा देखील समावेश यामध्ये केला जातोय। खरं तर या पर्यटन स्थळांवरती किल्ल्यांसाठी स्वतंत्र प्रस्ताव तयार करून जो आहे तो जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे पाठवला आहे। यामध्ये तटबंदी दुरुस्ती असेल किंवा लोखंडी रेलिंग उभारणे किंवा पार्किंगच्या सुविधा असतील, या सगळ्याचा समावेश जो आहे तो या आराखड्यामध्ये केलेला आहे। त्यामुळे किल्ल्यावरती पर्यटनाची संख्या वाढावी, पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये इथून पुढच्या काळामध्ये किल्ल्यांमध्ये जावेत आणि किल्ल्यांमध्ये गेल्यानंतर त्यांना सगळ्या सोयी सुविधा ज्या आहेत त्या व्यवस्थितपणे मिळाव्यात यासाठी जो आहे तो हा विशेषतः प्रयत्न। नक्कीच रोहन, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।